आता हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी आहे नम्रता दाभाडे. आम्ही निघालो पुण्यावरून औरंगाबादला. तर घरातून निघताना मी काय शूट घेतला नाही. रक्षाबंधनच्या दिवशी निघलो आम्ही 19 तारखेला. हा व्हिडिओ येतोय 27 तारखेला, कारण की मी मध्ये कोणता शूट केला नाही, काही नाही, कारण की धावपळ चालू होती. तिकडून आलो तसा पसारा पण मी काय आवरला नाही, 2-3 दिवसानंतर आवरला. ते तुम्हाला पुढं दिसेलच, ते सांगते. तोपर्यंत इथलं बोलूया. तर रस्त्यात आम्हाला पाऊस पण लागला होता, त्यात ट्रॅफिक पण इतकं होतं ना का बस. आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो ना, शिक्रापूर का काहीतरी होतं, तर तिथं 3-3.5-4 घंटे तर तिथंच गेले. सम्यकचं चालू होतं, चोरून पाहत होते काय करते काय नाही. मग छोटे घेतले व्हिडिओ. त्रिशा झोपलेली होती, बाहेर पाऊस पण चालू होता. हे ते AC पण मी बंद करायला लावला होता, कारण की माझं हे चालू होतं, काय मळमळ होत होती. त्यात काचा पण उघडू शकत नव्हतो, कारण की पावसामुळं. तर चालू होतं. आणि आले तर डेंटल हॉस्पिटलमध्ये पण गेले होते, त्यामुळं माझं होट पण सुजलेलं होतं. आता दिसेल ना तुम्हाला. हे आले, मी गहू चाळत होते, गहू चाळून ठेवले. तर इथं मला व्हॉइस ओव्हर नव्हता करायचा, पण म्हटलं असू द्या, आता व्हॉइस ओव्हरच करून टाकते. इथं केस पण माझे धुतलेले नाही आहेत, तेल नाही लावलं का केस असेच होता माझे. ते किती विचारलं ना तरी ते असंच राहतं केस, एकदम जसं काही झोपेतून उठले. ते तोंड पण इतकं सुजलेलं होतं ना माझं की बस. आणि त्रिशाचं पण चालू होतं डोरा कट करायची. तर तिचे पण केस वॉश करून तिथंच हे केलं, डोरा कट केली, लेवल केली. तर अशी काही कट आहे माझी पण, लेअर कट केली तिथंच, केस हेअर स्पा करून वगैरे केलं. ते वहिनीने सांगितलं कसं करायचं काय करायचं, पुन्हाच केलं. तर बाहेर पण पाऊस असा चालू होता की बस, सारखं चालू होतं. तर पावसाच्या वातावरणात म्हटलं की कपडे पण वाळत नाही, काही इकडं काही तिकडं चालू होते, काही इथं टाकलेले होते, तिकडे होते मम्मीकडं गच्चीवर. हे बघा पसारा किती पडलेला आहे. कपडे तिकडे धुवून तिकडे टाकले होते गच्चीवर, तिकडून इकडं आणून टाकले, कारण की तिकडं गच्चीवर म्हटलं की वाळत नाही, पटकन ओले होऊन जातात. इथं आवरायचं होतं. त्रिशाचं चालू होतं मी करते म्हणून, शेवटचं बाकी होतं तर कर म्हटलं, आता जाऊ दे, पोरींचं कसं राहतं, मी करते. मुलगी म्हटलं तर मुलीचं राहतच बघा. हातावर हा टी-शर्ट आणि पॅन्ट घेतलेली मला नाईट ड्रेस म्हणून. व्हाईट टी-शर्ट लगेच खराब होतं आहे, ते सध्या ठेवलं मी, एखाद्या वेळेस घालन नंतर कधी. तर ब्लॅक पण घेतलेले, ते वापरत जाईल मी घरी. तर असं मम्मी तिकडेच थांबली, मी, त्रिशा, सम्यकचे पप्पा आणि माझे वडील, आम्ही सगळे आलो. छोटा भाऊ पण इथेच होता औरंगाबादला, त्याला इथेच राखी बांधली मी. तो नंतर गेला, सध्या तरी होता तो. तर एका रूममध्ये काही आमचं पण काही व्यवस्थित होत नाही, काही नाही, चालू आहे रूम चेंज करायचं. पण पाहिजे तशी तर मला कुठंच भेटत नाही, खरं सांगायचं म्हटलं तर. बघू आता, जशी भेटली तशी घेऊ नंतर. आणि मध्यंतरी मला काही व्हिडिओ काढायला जमलं नाही, काहीच नाही, होट सुजलेला आहे त्यामुळं. आणि तसं मी नाही म्हणून काढलं होतं. आता पण थोडीफार सूज आहे, थोडंसं धक्का लागला का दुखतं. तर असं डेंटलचं म्हटलं की आता मला ते करायचं म्हटलं ना, सहनच नाही होते. आणि तिकडं तर बरेच अशी खरेदी केली,
त्यांना नाही म्हणत होते मी. मला मुलांना त्यांना म्हणजे बरंच असं चालूच होतं. आळस पण असा इतकं येत होता ना पावसामुळं, थंडीचं असं वाटत होतं अंगावर घेऊन झोपावं, पण घरातले कामं पण पडलेत. इकडं काही तिकडं बघावं लागतं. मुलं पण तिकडं जातात मम्मीकडं झोपायला. मम्मी तर नाही पण पप्पाकडं तिकडं झोपतात. त्यामुळं थोडंफार इकडं तिकडं दोन्हीकडं बघायचं म्हटलं तर धावपळ होते. ते सगळे पसारा वगैरे सगळं आवरलेलं आहे, तुम्हाला दाखवते. सगळे कपडे वगैरे सगळं आवरून ठेवलेलं एकदम व्यवस्थित दिसत होतं. भांडे वगैरे घासून झाले होते. त्रिशा बसलेली, हे पण बसलेले. तर असं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला सपोर्ट असू द्या. तर व्हिडिओ तसा म्हणजे वेळ मी काढू शकते, पण असा मूडच होत नाही माझा काढायचा. का बरं काय माहिती. तसं मी काढायचा प्रयत्न करेन आता. तर असू द्या. चला बाय. आजच्या पुरता व्हिडिओ एवढाच.